चाचा असतील, शत्रुदादा असतील, सर्वच मग ग्रामीणमध्ये मग यादव साहेब असतील, आमचे विष्णू पाटील असतील, कैलास भाऊजी असतील, या सर्व मान्यवर दिलीप दादा असतील, त्याचबरोबर आमचे भरत पाटील, मच्छिंद्रदादा, असं सर्वांनी ठरवलं की आता आपण शहराची आता निवडणुका संपलेल्या आहेत आणि प्रत्येक कार्यकर्त्याला अशी भावना झालेली असते की निवडणुका आली कीच कार्यकर्त्याला बोलवलं जातं किंवा त्याला तितक्या काळापुरतं वापरलं जातं, काळ संपल्यानंतर त्याला कोणी विचारत नाहीये. ही जी असुरक्षिततेची भावना आहे ही भावना दूर होऊन एकमेकांचा संबंध वाढला पाहिजे आणि आपणाला कोणीतरी विचारतंय, आपल्या पक्षाचं कोणीतरी नेतृत्व या ठिकाणी घेऊन पुढे जाते म्हणून आम्ही सर्वजणांनी मागच्या 3-4 दिवसापासून मेहनत करून ही बैठक बोलवली आणि मला अभिमान आहे अत्यंत ठाणेगाव पासून ते इकडे शहापूर पर्यंत, खानापूर सर्कल असेल, शहापूर सर्कल असेल, करडकर सर्कल असेल, त्याचबरोबर मरकेल सर्कल असेल, अत्यंत दूर दूर पासून ज्या ज्या लोकांचे चेहरे आम्ही कधी म्हणजे इतके ज्येष्ठ लोक पण आज अतिशय उत्साहानं या ठिकाणी आलेले आहेत. कारण यातून एक गोष्ट अत्यंत महत्वाची वाटली की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा मतदार तर शिल्लकच आहे पण त्या गावातला भक्कमपणाने कार्यकर्ता सुद्धा शिल्लक आहे. त्या कार्यकर्त्यापर्यंत नेत्याने जाणे, त्या कार्यकर्त्याला त्याच्या अडचणी लक्षात घेणे, त्याला समजून घेणे हे आपल्या काँग्रेसमध्ये आता काळाची गरज बनलेली आहे म्हणून ही बैठक आहे. बूथस्तरीय आता या ठिकाणी बूथ कमिट्या मागच्या काळात अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत पण काही पक्षांतर झाले, काही लोक इतर पक्षात गेले, काही लोकांना काम करण्याची इच्छा आहे. आगामी काळामध्ये आता जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि खासदार साहेबांना सांगतो साहेब आमची देगलूरची मार्केट कमिटीची निवडणूक आगामी 3-4 महिन्यात आहे. त्याचबरोबर DCC बँकेची आता निवडणुका लवकरच लागणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेगवेगळ्या माध्यमातून या ज्या निवडणुका आहेत ते कार्यकर्त्यांना नेता करण्याच्या निवडणूक आहेत. नेत्याच्या निवडणुका तर झालेल्या आहेत. आता आम्ही या ठिकाणी देगलूर नगरपालिकेमध्ये आमचे अण्णा आदरणीय मोगलाजी अण्णा शिरशेटवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामीण शहरी कार्यकर्त्यांचं एकत्रित संघटन करून सर आम्ही भक्कमपणानं साहेब आम्ही ताकदीने लढलो. ठीक आहे, आमचा थोडा काटावरती निसटता पराभव जरी झाला, आज नगरपालिकेसारखी जिल्ह्यातली सर्वात मोठी संस्था आमच्या हातातून थोडक्यात निसटली पण भविष्यात पंचायत समितीसारखी ग्रामीण भागाची शीर्ष संस्था आपल्या हातातून निसटली नाही पाहिजे. आपले मागच्या वेळेस अण्णांनी या ठिकाणी सांगितले 5 पैकी 4 जिल्हा परिषद मेंबर आहेत तर तोच इतिहास याच्या पुढच्याही काळामध्ये कायम राहण्यासाठी आपल्याला गाव खेड्या तांड्यापर्यंत जाणं, वस्ती वाड्यापर्यंत जाणं, त्या गावातल्या मुलांना, त्या गावातल्या तरुण मुलांना, त्या गावातल्या ज्येष्ठांना आणि आता आमच्या भगिनी डॉक्टर गायकवाड मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता सुद्धा महिलांचं 50% मतदान आहे. प्रत्येक बूथ वरती एक महिला काम केली पाहिजे. मी ज्यावेळेस साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये बूथ रचनेचं काम केलं त्या ठिकाणी बूथवरती सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सांगतो एक बूथ प्रमुख त्या ठिकाणी नसतो, त्या ठिकाणी बूथवर 10ची समिती असते. त्यामुळे त्यातला एक बूथ प्रमुख जर चुकून आपल्याला निघून गेला किंवा एखाद्या बूथ प्रमुखांना आपल्याला धोका दिला किंवा एखादा बूथ प्रमुख कुठल्या तर ऑफिसरला बळी पडून निघून गेला तर बाकीचे 9 जण त्या बूथवरती खंबीरपणाने उभं राहतात. अशा पद्धतीचं बारकाईचं संघटन आपल्या देगलूर तालुक्यामध्ये आपल्याला अत्यंत सूक्ष्मपणाने प्रवास करून करायचा आहे. त्यामुळे त्यामध्ये मग सोशल मीडियाला तितकंच महत्व आहे. आज प्रत्येक गोष्ट जी असेल ते आपल्याला बसल्या ठिकाणी या आमच्या समोर बसलेल्या टोपीवाल्या मामापासून ते 18 वर्षाच्या पोरापर्यंत कुठलाही मुलगा सोशल मीडियावर, आज इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअपवर आहे, अनेक ज्या शासनाच्या विरोधी कारवाया, शासनाच्या विरोधातले जे काम आहेत ते आपल्याला भक्कमपणाने शेतकऱ्याच्या विरोधातले, बेरोजगारांच्या विरोधातले, महिलांच्या विरोधातले या सर्व जे निर्णय आहेत ते आपल्याला सोशल मीडियावरती मांडण्यासाठी प्रत्येक बूथवरती एक सोशल मीडियाचा प्रमुख सुद्धा आपल्याला मांडणं आवश्यक आहे. फक्त आता आपण जर विचार केला तर जोपर्यंत आपण आक्रमकपणाने आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या सत्तेच्या विरोधात बोलणार नाहीये, जोपर्यंत आपण आंदोलन करणार नाही. आताच मीराबाईने सांगितले की 3 महिन्याला एकदा, 1 महिन्याला तालुका स्तरावरती आणि बैठका, आंदोलन या माध्यमातून पक्षाची विचारधारा आणि संघटन पुढे जातं. म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला जर आपल्याला गतवैभव आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला आपला नेता, आपल्यातला नेता सोडून आपण कार्यकर्त्यात जाणं आवश्यक आहे. कार्यकर्त्याला आपल्याला मिसळणं आवश्यक आहे. तुमच्या गाव तांडी वाड्यापर्यंत आपल्याला जाणं आवश्यक आहे. ज्या इच्छुकाला वाटते की मला जिल्हा परिषद लढायचे, ज्या इच्छुकाला वाटते मला पंचायत समिती लढायचे, ज्या इच्छुकाला वाटते की मला मार्केट कमिटी लढायचे, तर बाबांनो तुम्हाला सांगतो की पहिले तुमच्या बाजूच्या आजूबाजूची गावं पहिले भक्कम करा. आपण केवळ तालुक्याला चक्र्या मारून जमणार नाही, तुम्हाला तुमच्या गावात जावं लागेल. जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्यांच्या जवळ तुम्हाला बोलावं लागेल, त्यांना भेटावं लागेल, तरुणांची फळी उभारावं लागेल.
केवळ तालुक्यामध्ये खासदार साहेब आले म्हणून 10 लोकांना प्रवेश देऊन फोटो टाकण्यानं होणार नाहीये, तर प्रत्येक बूथ वरती आपल्याला तरुण पोरांना आपल्याला प्रवेश द्यावा लागेल, तरच काँग्रेस उभारणी घेईल. तर आता तुम्ही लक्षात घ्या की 2014ला ज्यावेळेस भाजप आली त्यावेळेस 5वीला असणारा विद्यार्थी आता तो 18 वर्षाचा झालेला आहे, तो आताचा मतदार झालेला आहे. त्यानं काँग्रेसचा काळ नाही बघितलेला आहे, काँग्रेसचा काळ तुम्ही बघितलेला आहे, तो तरुण वर्ग नाही बघितलेला आहे. त्यामुळे त्याला आपल्याला त्या काळातले सर्व झालेले डेव्हलपमेंट, त्या काळातला झालेला विकास आपण त्यांना भाषणातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, इतर प्रसंगातून आपण त्याला सांगावं लागणार. जोपर्यंत आपण लोकांना सांगणार नाहीये तोपर्यंत काँग्रेसचं संघटन होणार नाही, म्हणून ही बैठक घेतलेली आहे. म्हणून आगामी काळामध्ये माननीय खासदार साहेबांनी, जिल्हाध्यक्ष आणि आदरणीय भिंगे सर असतील, राठोड सर, तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो, या आमच्या दक्षिण प्रवेशद्वाराच्या भागामध्ये आमच्या ते थोडेफार बिंदू परंतु काही नाराजी असतील, काही जणांचं मन वाढ झालं असेल, आम्ही या व्यासपीठावरून सांगू की भविष्यामध्ये आपण